आज ना आपल्या भाषेविषयी मी तुम्हाला खूप महत्वाची एक गोष्ट सांगणार आहे. आता बघा, भाषा की भाषा नक्की काय? स्वॅग मराठी. सिद्धू आहेच तुमच्यासोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू करतोय. श आणि श दोन वेगवेगळे शब्द आहेत. उच्चार करताना जरी बऱ्याच जणांना ते समान वाटत असेल तर ते समान नाही आहेत. श म्हणजे शरद, शेवट, शारण्य, शाबास, आणि श म्हणजे षटकोन, भाषा, षटकार. श आणि श मध्ये फरक आहे. सो आपण भाषा असं म्हणतो, भाषा असं नाही म्हणत. चुकीचं किंवा बरोबर हा वाद बाजूला ठेवून ना मराठी व्याकरणासोबत शिकून घेऊयात, तर कुठे खऱ्या अर्थाने मराठी जी आहे ती प्रगल्भ करायला मदत होईल. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. चलो अच्छा सुनते है. एक ना फार सरळ, साधी, सोपी गोष्ट आहे, पण ती ना आपल्याला समजत नाही लवकर. स्वॅग मराठी. सिद्धू आहेच तुमच्या सोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. बघा, आपण जेव्हा एखादं गाणं ऐकतो ना तेव्हा सतत काही ओळी अशा असतात ज्या पुन्हा पुन्हा म्हटल्या जातात. आता काही जण त्याला ध्रुपद म्हणतात, काही जण त्याला ध्रुवपद म्हणतात, पण नक्की बरोबर शब्द कोणता? तर बघा, बरोबर शब्द असतो ध्रुवपद. आता ध्रुव या शब्दाचा अर्थ काय होतो? स्थिर, निश्चळ, अढळ. त्या जागेला किंवा त्या शब्दाला अढळ स्थान आहे त्या जागेवरती. आपण ती ध्रुव बाळाची गोष्ट सुद्धा ऐकली होती बघा, की तो जिथे बसेल त्याला तिथून कुणी हलवू शकणार नाही असं त्याला वरदान मिळालेलं असतं. ध्रुवताऱ्याची जागा अढळ आहे. त्याचं स्थान जे आहे ते कधीच कोणी हिरावून नाही घेऊ शकत. सो जेव्हा कडव्यांमध्ये बदल होतो, कडवी वरती खाली होतात, पण ध्रुवपद त्यात 3-4 ओळी या तशाच असतात, त्या त्याच जागी असतात, त्याच्यामध्ये कधीच बदल होत नाही. सो त्याला ध्रुपद नाही, ध्रुवपद असं म्हणतात. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. मराठीच्या अशाच वेगवेगळ्या गोष्टींसोबत आपल्या गप्पा सुरू राहणार आहेत. चलो अच्छा सुनते है. मग मला सांगा, इथे येऊन तुम्हाला कसं वाटतं? कसं वाटत? अहो सांगा, कसं वाटत? स्वॅग मराठी. सिद्धू आहेच तुमच्या सोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. काय मजा नाही आली ना ऐकायला, किंवा समजलं नसेल बऱ्याच जणांना? हेच मला तुम्हाला सांगायचंय की अनुस्वारांचं जे महत्व आहे ते फार गरजेचं आहे बरं का समजून घेणं. इथे आल्यावर तुम्हाला कसं वाटतं? इथं थ वरती अनुस्वार, वाटतं वरती अनुस्वार. जर मी म्हटलं नव, कसं वाटेल? नव, व वरती अनुस्वार आहे ना. जेव्हा एखाद्या शब्दावरती जोर दिला जातो तेव्हा त्याचं रूपांतर जे आहे ते अनुस्वार असं होतं. अनुस्वारात त्याचं रूपांतर होतं. सो बघा ना, विना अनुस्वाराचं कसं वाटेल? ते काल ना मी इथं आलो होतो, मला काय सांगू तुम्हाला, बरं वाटलं. म्हणजे खोट नाही सांगत मी तुम्हाला. कसं वाटतं ऐकायला? नाही ना. काल मी इथे आलो होतो, मला बरं वाटलं, आणि मी खोटं नाही सांगत, खूप सुंदर इथलं वातावरण जे आहे ते मला वाटलं. मी वाटल असं म्हणू का? नाही ना, वाटलं. सो हे अनुस्वार सुद्धा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे, नाही का? चलो अच्छा सुनता है. आपल्या इकडे ना एक शब्द आहे, तो बोलण्यात आपण फार चुका करतो, फार. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे, आणि तो शब्द म्हणजे फ. आपण काय म्हणतो? फ. मला ना फार भूक लागली यार. ते फटाके किती छान आहेत ना. फ नसतो, हा जो फ आपण वापरतो हा इंग्लिश मधला एफ आहे. त्याचं अनुवाद जे आहे ते फ असं होतं, पण मराठीमध्ये प्रॉपर जो शब्द आहे तो आहे फ. फाटके, फाळके, फाटक किंवा फराळ. फ. फ म्हणताना आपली जीभ जी आहे ती टाळूला फ असा एक ब्लास्ट सारखा आवाज जो आहे तो आला पाहिजे. आपण काय करतो? यार मला ना फारच छान वाटतं ते. फार काय असतं? फार. फ. फ मध्ये ना एक ताकद आहे आपल्या आवाजाला शुद्ध करून त्याला कणखर बनवण्याची. सो नेहमी म्हणताना फ म्हणायचं, फ नाही. याच ठिकाणी निरोप घेतो तुमचा. पुन्हा भेटणार आहोत इथेच उद्या दुपारी 12 वाजता याच ठिकाणी, याच वेळी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि ऐकत रहा माय FM. चलो अच्छा सुनता है.